20 जानेवारी पहिला मुक्काम बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगरपट्ट्यात बीड. 21 जानेवारी दुसरा मुक्काम करंजी घाट 12 बाभळी नगर. 22 जानेवारी तिसरा मुक्काम रांजणगाव पुणे जिल्हा. 23 जानेवारी चौथा मुक्काम खराडी बायपास पुणे. 24 जानेवारी पाचवा मुक्काम लोणावळा. 25 जानेवारी सहावा मुक्काम वाशी नवी मुंबई. 26 जानेवारी सातवा मुक्काम आझाद मैदान आंदोलनस्थळी. प्रत्येक जिल्ह्यात गावाच्या वेशीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या गावच्या हद्दीपर्यंत मराठा कार्यकर्त्यांसोबत चालायचे आहे. अंतरवलीमधून मी एकटा निघणार आहे. मग सोबत 1 लाख असो की 1 कोटी असो ते पाहिले जाईल. रोज पायी 12 वाजेपर्यंत चालायचे आहे. त्यानंतर मुक्काम करायचा आहे. 90 ते 100 किलोमीटर वरच्या आत मुक्काम असणार आहे. आता सरकारला वेळ द्यायचा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. पुण्यात 1 कोटी मराठा येणार. पुण्यामध्ये मराठा समाज बांधवांचा आकडा 1 करोड होणार आहे. आम्ही पुण्यात 2 दिवस थांबणार आहे. आम्हाला पुणे बघायचे आहे. पुण्यावरून सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाणार आहे. मुंबई जाणाऱ्या प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत. त्यांनी झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे. मुंबईला जाताना कुणीही व्यसन करायचे नाही. तसेच प्रत्येक जणाने स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. ज्याच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल, त्यांनी ते घेऊन यावे असे आवाहन केले. आंदोलनाला कोणी गालबोट लावत असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचे त्यांनी सांगितले. मला जर कुठेतरी अडवलं तर तुमची भूमिका काय असते? बस काय अडीच लोकशाहीनं अधिकार दिलाय. तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता. देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आमरण उपोषण म्हणजे शांततेत. मी आणि माझा मराठा समाज उपोषण करायला चालला. तुम्ही कस काय जाऊ नको म्हणतो? जाऊ नको म्हणल्यावर तो आईकडच्या घराला येडी टाकवतो आम्ही. कस काय नाही जाऊन देत? मुंबई का आमची नाही काय? बघा तुम्ही मुंबईत मराठे 26 जानेवारीला मोजा. मराठे आमरण उपोषणाला जाणार. येताना आरक्षण घेऊन येणार. सरकारनं त्यांचं त्यांनी बघावं. आम्ही 20 जानेवारीला मुंबईच्या तयारीला निघालो. सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे, तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल. मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळालंय. त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा 18 तारखेला पुन्हा एक मोठी प्रेस घेऊन पुन्हा काही दुरुस्त्या याच्यात करण्यात, पण याच्यात कसलाही बदल होणार नाही. हे मुक्काम आता फिक्स झाले. ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या बांधवांनी आता तयारीला लागावं. सगळ्यांना वेळापत्रकाचा प्रोग्राम टाकण्यात येईल. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे, एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा आहे. शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चला. कोणीही घरी राहू नका. 20 जानेवारीला अंतरवाली सोडायची. 26 जानेवारीला आमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे. चारही बाजूना मराठे शांततेत येणार आहेत. आमरण उपोषणाला बसणार आहेत. दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड, जवळपास तसे 27 ग्राउंड आपण मागितलेले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आहे. आणि सरकारलाही विनंती, आम्ही शांततेत आंदोलनाला आलो. पुन्हा आंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका. आंतरवाली सारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत. इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर. एवढं लक्षात ठेवा. आणि मराठ्यांनी मुंबईकडे शांततेत चला. धन्यवाद. मुंबई फायनली जाताना काय सांगून गेले तुम्हाला? सरकारशी चर्चा करतो. त्याच्यामुळे मराठा समाज सांगितलं या चर्चा हे राहणारे वेळ काढूपणा होऊ शकतो. त्यामुळे आपण सावध राहा. आपल्याला मुंबईकडे जायचं. आपण जे रक्ताचे नातेवाईक म्हणतो, आई आणि मुलगा रक्ताचे नातं आहे, मग आईचं नोंद मुलाला कमी येतं, लाभ भेटत नाही, त्याच्यावरती चर्चा सुरू आहे त्यांची. मुंबईला गेल्यावर चर्चा बंद होईल. आम्ही मग आपोआप सगळं सोयीस्कर होईल. सगळं सोयीस्कर होईल. तर आता मुंबईला निघाल्याशिवाय मराठी सोयीस्कर होत नाही. त्यामुळं जर सरकार स्वतःसारखं व्यवस्थित करायचं असेल, मराठ्यांविषयी त्यांची आडमोठी भूमिका आहे ती सोडून त्यांना द्यायला लावायचं असेल तर मराठ्यांना मुंबईकडे निघावं लागतं. सगळं सोयीस्कर होतं. पाटील साहेब एक मसुदा घेऊन आले, त्यामध्ये असं गृह चौकशी म्हणून होतं, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीये किंवा ज्यांच्या नोंदीच नाही त्यांच्यासाठी गृह चौकशी केली जाईल आणि 6 महिन्यात त्यांना प्रमाणपत्र देण्यात, असं देखील त्या मसुद्यात म्हटलेलं आहे. मी 20 म्हणलो, 20 जानेवारी त्यांना. 6 महिने फी महिने आमचं नाही जोडायचं म्हणलं तुमचं नाव. 20 तारखेच्या आत स्पष्ट सांगितलं आणि तसं त्यांनी लिहून पण नेलं. त्यांना काय करत, त्यांना काय टेन्शन आलं आकडेच. तुम्हाला काय करायचं आमच्या आकडेच? आमचा आकडा काही असू, तुम्हाला आकड्याचं करायचं काय? तुम्ही काय गणिताचे मास्तर होते का? दिसतरच काम नाही करायला पाहिजे ना. विचारणारा बी कोण आहे मला माहिती. गणितच हुकत आहे त्याच, म्हणून मध्ये गेलाय तो. उगाच मध्ये जाऊन आला का कांदे कुंदे खातो कोण?
गणित हुकलं म्हणून स्वतःचे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं होते ते. त्याच्या लेकराला सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरास्ताळेपणा वागण्यामुळे. कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं. सगळा मराठा समाज आणला, सगळा ओबीसी समाज आणला, आता कुटुंब आणलं. याला आकडे येत नाहीत. परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार. आरक्षण नसलेलाही आणि सगळेच मराठी एकटेच 5-6 कोटी, एकटेच 3 कोटी. तुम्ही नुसते मजा बघा मुंबईत काय होत. 26 जानेवारीला मुंबईत मराठी किती आहेत फक्त मोजा, आणि मोजाला त्याला पोलावर उभा करा, लाकडेला याला, त्याला आरटीओ करा 1 दिवसासाठी, आणि त्याच्या हातात ते मशीन द्या, ते असं वाजत ती. मग त्याला कळन कशी नोंदणी असते. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की खाण्यापिण्याचं सोबत घ्या. मात्र पुन्हा पुन्हा सांगतो, आता लेकरासाठी मुंबईला बाहेर पडा, आता घरी थांबू नका. मिळेल तेव्हा न घ्या, पण मुंबईच्या दिशेने चला. 20 जानेवारीला इथून खूप लोक निघालेत, कारण सगळ्यांना वाटतंय मला या आंदोलनाचा पहिल्या दिवसापासूनच साक्षीदार व्हायचं. उद्या पट्ट्यातला जर विचार केला किती ट्रॅक्टर, ॲम्ब्युलन्स वगैरे असं काय आकडा आपल्याकडे आलाय का? नाही, आकडा आता या आकडा घेण्यासारखं वातावरणच नाही. गोदापट्टाने पुरा महाराष्ट्राला आव्हान. गोदापट्ट्याला फक्त भेटी द्यायला गेलो होतो की त्यांच्याकडे गेलो नाही. हे आव्हान महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी. म्हणजे इथून सुरुवात होणार आहे, त्यामुळे इथून ती काही तयारी नाही असं मराठा समाज निघाला. मी सांगितलं मगाशी, पण याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी पण मी एकटाही निघणारे, आणि 1 लाख असले तरी निघणारे, आणि 1 कोटी असले तरी निघणार. मी मुंबईच्या दिशेने जाणार आहे. माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो, आता वापस येणे नाही आरक्षण घेतल्याशिवाय. त्यामुळे ताकदीनं पाठबळ द्या आणि येताना मुंबईकडे चला. कामाच्या जागी जेवणाची व्यवस्था प्रत्येक कसं गाव प्रत्येक त्या गावकऱ्यांनी करायची. समजा जर त्या परिसरातील लोकांनी जर दिलं नाही, समजा नगरला तुम्ही थांबले तर नगरची नाही दिले, तर सोबत घेतलं अन्न तिथे शिजून खायचं सोबत. त्याशिवाय शौचालयाचा पण तो विषय होता, त्या संदर्भात. मग तेच जर ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्याच्या आसपासचे शेकडो गाव किंवा त्या जिल्हाच म्हणूयात तो पूर्ण, एक जरी भाकरी 2-2 भाकरी जरी आणल्या सगळ्यांनी आणि भाज्या, तरी 5-50 लाख लोक जीवू शकते. 2-2 कोटी लोक त्याच्यात जीवू शकते सहजपणाने. त्यामुळं आसपासचे गाव करतील. नाही केलं तर आपल्याला आपले वाहनं जिथं आहेत तिथंच उभा करायचे. गडबड गोंधळ करायचा नाही, काय नाही, दम्मानी काम होऊन द्यायचं. तिथं काय पुढे गेल्यावर देव पळून जाणार असं काय नाही. आणि आपण काय वारीला चाललेलो नाहीत म्हणून ते देव प्रसन्न करायचा. रोज 12 उस्तर चालायचं, गाड्यात बसले की चालले मुक्कामात ठिकाणी. आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची, म्हणून तिथं व्यवस्था होतील. नाही झालं तर आपण आपलं जेवण बनवायचं आणि जेवायचं. दादा मला सांगा की तुम्ही दिवसभरामध्ये किती किलोमीटर पायी चालणार आहात, आणि तुम्ही सरकारकडे या आंदोलनाची परवानगी मागितली होती, ती परवानगी अद्याप तुम्हाला मिळाली आहे का मिळाली नाही? आणि अजून एक त्याला जोडून एक प्रश्न होता की जवळपास आंतरवाली ते माथुरी 73 किलोमीटर होते. माथुरी ते बाराबाब करंजी घाट 77 होते. बाराबाबळी ते रांजणगाव 79 किलोमीटर होते. आमच्या थोडंफार मागं पुढे होईल 10-5 किलोमीटर. ते अशा पद्धतीने 90-100 किलोमीटरच्या आसपास प्रत्येक मुक्काम. कारण आम्ही जर 10, 15, 20 किलोमीटर जर चाललो तर आम्हाला किमान 1 महिना लागणार आहे जायला. आणि लोक इतके थकणार आहेत, म्हणजे हे असं होईल की लोकांची हरबड केली, इथून नेले तिथून नेऊन ऍडमिट केले, आणि मग आरक्षणात लढायची कशी. त्यामुळे असं डोक्यात आलं सरकारला वेळ द्यायचा नाही आणि आपण जायला दमलो नाही पाहिजे. आता जर 20 किलोमीटरचा टप्पा टाकला तर ते 600, 550, 600 भरत. 1 महिना कंप्लीट लागणार आहे. 1 महिन्यात आमच्या भाकरी संपत्या आणि पिठ संपते इकडच. नाही, पण एक व्यक्ती दिवसाला सरासरी 30 ते 40 किलोमीटर चालू शकतो, फार तो ताकदवान असला तर. तो 80 किलोमीटर 70 किलोमीटर चालणार कसा, याचं काय गणित आहे? आम्ही कुठं चालायलो काय तिथं का पंढरपूरचं पांढरंग काय म्हणून पायी गेल्यावर प्रसन्न करायचं त्यांना. आता टाइमात दिला ना 7 महिन्याचा, यांच्याच मान्याप्रमाणे वागायचं का प्रत्येक वेळेस? नाही, पण आमच्या- असं आहे का ना,
प्रश्न असा आहे की तुम्ही सुरुवातीलाच म्हणाले हा मग पायी चाललो ना. ज्यांना शक्य असेल त्यांनी पायी चालायचं, अं, ज्यांना शक्य नाही त्यांनी गाडीत बसायचं. हो पण पायी जर तुम्ही निघाले अं. तर फार फार तर 30 किलोमीटर 40 किलोमीटर दिवसाला जाऊ शकता. मला 12 वाजता जेवढं चालतं तेवढं चलन मी, आणि लगेच एसटीत बसन, ते गाडीत बसन आणि पुढे जाईन ते मुक्कामा ठिकाणी. आम्ही काय ठेका नाही घेतला यांचं पै पै जायला. पै पै गेल्यावर आरक्षण देणार असले ना, मी 24 घंटे उभा नाही राहत. चला चॅलेंज सरकारला स्वीकारत असलेत बघा, 24 घंटे उभा नाही राहत, झोपणार नाही रात्रंदिवस सारखा चलत राहतो. चालल्यामुळे जर ते आरक्षण देणार असले तर मी एकटा येतो, मराठा समाज सुद्धा नाही. इथून मुंबई पोहोच सर थांबत नाही मी, मोबाईल चालत उभाट्यात झोपा. चॅलेंज आहे सरकारला, ही चाष्टा नाही, विनोद नाही, चॅलेंज आहे.